नमस्कार विद्यार्थ्यांनो. लिशा ऑनलाईन फ्री अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. हे बघा, आता आपण इयत्ता शिष्यवृत्तीची परीक्षा 26 एप्रिल रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने आपण छोटे छोटे ट्रिकचे व्हिडिओ बनवणार आहोत आणि प्रत्येक टॉपिकवर आपण छोटे छोटे व्हिडिओ मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. लक्ष द्या. आता त्याच्या आधी आपण संख्या मालिका क्रम ओळखणे हे बघितलं होतं. आता क्रम ओळखण्यामध्ये आकृत्यांची मालिका आपण बघणार. संख्या मालिका क्रम ओळखणे. आता पुढचा टॉपिक आहे आपला बुद्धिमत्ता विषयाचा. लक्ष द्या. बुद्धिमत्ता विषयाचा क्रम ओळखणे, आकृत्यांची मालिका. आपल्या टॉपिकचं नाव बघा, बुद्धिमत्ता क्रम ओळखणे, आकृत्यांची मालिका. ठीक आहे. आपण 4-5 उदाहरणं घेऊ जेणेकरून तुमच्या लक्षात येणार, तुम्ही पुढचे उदाहरणं सोडवू शकता. ठीक आहे. बघा, लक्ष द्या. जे सोडवलेले आपण स्वाध्यायामधलेच काही सोडू, त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येणार. बघा, एक क्रम ओळखायचा आपल्याला. ठीक आहे. इथं 1 आहे, इथे 7 आहे, इथे 4 आहे. तर पुढच्या कप्प्यामध्ये कोणती संख्या येणार? बघा, लक्ष द्या. इथे 1 रेष आहे, इथे ह्या 2 रेषा आहे, इथे 3 रेषा आहे. तर पुढचा जो आहे 1, 2 आणि हे समजा बघ 1, 2 आणि 3 रेषा. ठीक आहे. आता जो पुढचा जो कप्पा आहे तो 4 रेषांचा आहे ना. तर आता इथे बघा, ऑप्शन मध्ये 8 आहे, 2, 3, 4 हे 5 रेषा ही चालणार नाही. चौकोन 1, 2, 3, 4 4 रेषा चालतील. 5 मध्ये 1, 2, 3, 4, 5 आल्या, ही पण चालणार नाही. 6 मध्ये 1, 2, 3, 4, 5 रेषा ही पण चालणार नाही. बघा, लक्ष द्या. पहिले 1 आहे म्हणजे एकच रेष आहे. 7 मध्ये 2 रेषा आहे. 4 मध्ये 1, 2, 3 रेषा आहे. आणि पुढच्या टप्प्यामध्ये किती रेषा आहेत? 4 रेषा. ठीक आहे. असे क्रम ठरवायचा आहे आपल्याला. हा झाला पहिलं उदाहरण. ठीक आहे. पुढचं बघू. क्रम ओळखणे, क्रम ओळखणे, आकृत्यांची मालिका. आकृती मालिका. ठीक आहे. चला, एक कॉलम, 2 कॉलम, 3 कॉलम. 3 कॉलम दिलेले असतात तुम्हाला. चौथा कॉलम तुम्हाला ओळखायचा असतो. ठीक आहे. आकृत्यांचा क्रम. चला, लक्ष द्या. आता चौथ्या कॉलम मध्ये काय येणार हे माहित नाही का? क्वेश्चन मार्क आहे. बघा, इथे काय आहे? हा स्क्वेअर आहे. हा काय आहे? स्क्वेअर आहे. स्क्वेअर मध्ये इथे पहिले काय 1 राऊंडेड आहे, इथे 2 राऊंड आहे, इथे 3 राऊंड आहे. बरोबर आहे. इथे किती राऊंड आहे ना? 4 राऊंड. 2, 3 आणि 4. इथे 3 होते, 3 वरून 1 कमी झाला, 2 झाले, 2 मधून 1 कमी झाला, 3. इथे काहीच येणार नाही. म्हणजे कोणता नंबरचं ऑप्शन येणार? तर आपलं 2 नंबरचं. कोणतं? 2 नंबरचं ऑप्शन. ठीक आहे. चला, पुढचं. क्रम कसा ओळखायचा? लक्ष द्या. लिंक लावायची, त्याच्यावर आपण क्रम ओळखू शकतो. वन, 2, 3, 4. ठीक आहे. त्याच्यानंतर जे तुम्हाला थोडे अवघड वाटतील आपण त्याच्यावरून लक्ष देऊ. रेषांचं झालंय, रेषांचं करणार आहे तुम्हाला, त्याच्यामुळे तो विषय नाही. बघा,
बघा सर्वात पहिले काय षष्टकोन आहे. षष्टकोन हा बाहेरील बाजू होता म्हणजे 1 नंबरला होता, तो कुठे गेला 2 नंबरला गेला. त्याच्यानंतर इथे 1 नंबरला होता, इथे 2 नंबरला, इथे 3 नंबरला गेला. म्हणजे परत तो कुठे कोणत्या नंबरवर आहे ना 1 नंबरवर. षष्टकोन हा 1 नंबरला होता, नंतर 2 नंबरला गेला, नंतर 3 नंबरला गेला, तर तो परत 1 नंबरला येणार. बरोबर ठीक आहे. आता पंचकोन हा 2 नंबरला होता, इथे 3 नंबरला आला, नंतर इथे परत 1 नंबरला, 2 वरून 3 गेला, 3 वरून परत 1 वरून परत 2 नंबरला, म्हणजे इथे पंचकोन हा 2 नंबरला येणार. ठीक आहे. आता सर्कल, सर्कल इथे 3 नंबरवर होता, 3 नंबरवरून 1 नंबरला, 1 नंबरवरून 2 नंबरला, 2 नंबरवरून कोणत्या नंबरवर येणार 3 नंबरवर, म्हणजे इथे मध्ये. म्हणजे पहिला काय येणार षष्टकोन, त्याच्यानंतर पंचकोन, ठीक आहे, त्याच्यानंतर गोल, म्हणजे 1 नंबरचं ऑप्शन. समजला. क्रम लावून घ्यायचा, क्रम लावायचा आपला. षष्टकोन 1 नंबरला होता, बरोबर आहे, तो कुठे गेला इथे 2 नंबरला गेला, नंतर 3 नंबरला गेला. तसा पंचकोन 2 नंबरला होता, इथे 3 नंबरला गेला, परत 1 नंबरला आला, म्हणजे परत तो किती नंबरला येणार 2 नंबरला येणार. गोल 3 नंबरला होता, म्हणजे परत तो 1 नंबरला येणार, परत 2 नंबरला जाणार, परत 3 नंबरला जाणार. असे त्याचे क्रम लावून घ्यायचे. ठीक आहे. समजला. म्हणजे क्रम कसे लावायचे, हे आकृत्यांचा क्रम कसं लावायचं ते बघितलं. ठीक आहे. सर्वांच्या लक्षात आलं असेल. याच्यावरून तुम्ही बाकीची उदाहरणं सोडवू शकता. धन्यवाद. बघा चॅनल आवडत असेल, आपले व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमचंच आहे फ्री ऑनलाईन अकॅडमी, कोणत्याही प्रकारचं चार्ज इथे आकारला जात नाही. हे लिशा ऑनलाईन फ्री अकॅडमी आहे, युट्यूबवर याचे क्लास असतात. ठीक आहे. धन्यवाद.